पाठलाग करण्यासाठी उतरलाय दापोली इलेव्हनचा संघ. समोर तितक्याच ताकदीचा जळगाव चॅलेंजर्स जळगाव चॅलेंजर्स संघाकडून नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली नव्हती. मात्र आता गोलंदाजी चांगल्या प्रकारची करावी लागेल. 44 धावा बचाव कराव्या लागतील. समोर अगदी नामांकित फलंदाज समीर सावंत आणि मसूद दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल सौरभ नाटेकर असेल. नक्कीच पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक असेल. पहिल्या षटकामध्ये तुम्ही 30 या सर्कलच्या बाहेर मात्र 2 खेळाडू ठेवू शकता. आपण 2 खेळाडूंचा जर विचार केला तर लॉंग लेगच्या दिशेने आणि काऊ कॉर्नर अर्थात मिड विकेटच्या दिशेने तो 2 क्षेत्ररक्षक तैनात असतील. यावेळी पहिला चेंडू फेकला गेला होता, चेंडूला सरळ पाठवलं. सौरभ नाटेकर याच्यावरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, समीर सावंत याने चौकार ठोकलाय पहिल्या चेंडूवरती. नक्की जो सिया स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात नक्कीच समीरजी सावंत यांनी जो चौकार ठोकला होता, या चौकारासाठी दगडू मारुती मुकनेक यांच्याकडून सावंत काय फटकेबाजी करतो या खेळाडू मैदानामध्ये. पहिला चेंडू फेस केला होता, त्या चेंडूला वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर पाठवलं होतं. दुसरा चेंडू सरळ फाईन लेगच्या डोक्याच्या वरून कॉम्बॉक्सच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल करवलं 6 धावांसाठी. सुंदर अशी फटकेबाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. दापोलीचा डेव्हिड वॉर्नर ज्याने आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या साई सम्राट या स्पर्धेमध्ये सम्राट युवा चषक या स्पर्धेमध्ये 6 मध्ये 6 षटकार ठोकले होते. हाच तो फलंदाज. आता मात्र इथे SK चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काय फटकेबाजी करतोय. सुरुवात इथे 3 चेंडू फेस केले, तिन्ही चेंडू बाउंड्री लाईन रेषेच्या बाहेर पाठवलेत. आणखीन एक समीर सावंत याच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड असा षटकार. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पाहिला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यानंतरचे 2 चेंडू फेस केले, दोन्ही चेंडूंना बॅक टू बॅक 6 धावांसाठी पाठवलं गेलंय. चौथा चेंडू ह्यावेळी देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे लेग बिफोर विकेट. LBW सौरभ नाटेकर एक मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त करतोय. समीर सावंत बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानावरती दाखल होतोय. समीर सावंत याची जागा घेण्यासाठी आकाश. नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी समीर याने केली होती. पहिले 3 चेंडू फेकले गेले होते, त्या तिन्ही चेंडूंमध्ये अगदी चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. त्या 3 चेंडूंमध्ये 16 धावा, नक्कीच घणाघाती प्रहार केले गेले होते सौरभाच्या माध्यमातून. नंतरचा कमबॅक केला, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता. LBWच्या रूपामध्ये समीर सावंत बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आकाश सकपाल होतोय. यावेळी देखील चेंडू हवेत आहे. थोडा काल नक्कीच जान हलकमेथी असं म्हणावं लागेल. थोडासा चेंडू फिल्डरच्या पुढे एक टप्पा पडला. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय पॉईंटच्या रिजनमध्ये. यावेळी देखील चेंडू हवेत आहे. हो, नक्कीच कव्हरचा खेळाडू थोडा वेळ इंटरेस्टेड होता चेंडूला झेल करण्यासाठी, मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. एक षटक समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर दापोली इलेव्हन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20, लॉस ऑफ 1 या आकड्यावरती.
6 रन. माध्यमातून पाहायला भेटले होते. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स. मसूद काय फटकेबाजी करतोय. पहिला चेंडू फेकला गेला होता. अकूर टप्प्याचा बॉल होता. चेंडूला सरळ पाठवलं मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगमध्ये जर विचार केला जालगाव चॅलेंजर्स संघासाठी एक पॉझिटिव्ह थिंग ती म्हणजे सौरभ नाटेकरची फलंदाजी. चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती. वैयक्तिकरित्या 20 धावसंख्येपर्यंत हा खेळाडू खेळला होता. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून मागचा जर षटकार होता तर या चेंडूवरती चौकार लगावलाय. बॅक टू बॅक बाउंड्रीज मसूद. पुन्हा एकदा चेंडूला खेळलं गेलं. तिकडे क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. काय कॅच पकडली. सुंदर प्रकारे जज केलं चेंडूला. मसूद गजगे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहू शकता. राहुल आगरे इमर्जिंग स्टार आहे दापोली 11 संघाचा. मैदानामध्ये दाखल होतोय. नक्कीच मसूद जागेवरती किशोर. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर चौकार लगावला होता मसूद याने. त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक केलंय. विकेट आपल्या संघासाठी मसूद याची मोठी विकेट प्राप्त केली. राहुल आला होता. अलॉंग द कार्पेट फटका खेळला होता. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी. एका धावेनं नक्कीच स्वतःचं खातं इथे उघडलं जात आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहू शकाल. आकाश शफल झाला होता. चेंडू गॅपमध्ये पडतोय. फिल्डर आणि चेंडूची रेस चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय शंतनू याच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील आपण पाहिले. 2 धावा धावून काढल्या जात आहेत. राहुल आगरे आणि आकाश एक दोन्ही फलंदाज दापोली 11 संघाचे अगदी महत्त्वपूर्ण फलंदाज असतील. चांगल्या प्रकारे या गेममध्ये डॉमिनेट केलं आहे दापोली 11 संघाने. जर पहिल्या इनिंगचा विचार केला चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली गेली. दुसऱ्या इनिंगमध्ये मसूद आणि समीर यांच्या माध्यमातून ताबडतोड दर्जाची फलंदाजी. इथे रनआउटची अपील केली जाते किशोर यांच्या माध्यमातून. मात्र बॅटर मैदानामध्ये सेफ असेल. एक धाव धावून काढली जाते. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. 18ला 9 धावांची गरज असेल. 18 चेंडू 9 धावांची गरज.
दापोली 11 संघाला 18 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल रायझिंग स्टार येतोय गोलंदाजी करण्यासाठी जालगाव चॅलेंजर्स संघाकडून. शंतनू इथे कुठेतरी आपला स्टान्स इथे बदलला जातोय. आकाश सकपाल एक लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून मैदानामध्ये आपली बॅटिंग दाखवणार असल्याचं दिसतंय. शंतनू गोलंदाज असेल. आकाश सकपाल आपण पाहिलाय एक राईट हँडेड उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज असेल. या सामन्यामध्ये कुठेतरी मूड चेंज झालाय. लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून मैदानामध्ये फलंदाजी करतोय. इथे फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आपण पाहतोय. पॉवर प्ले अर्थातच समाप्त झाले. 2 ओव्हर पॉवर प्लेचे संपलेत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स आता ओपन झाले. डीपमध्ये तुम्ही आता 5 क्षेत्ररक्षक ठेवू शकता. इथे सातत्याने प्रतीक पटेल यांच्या माध्यमातून फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. प्रतीक पटेल यांच्या नक्कीच बॅटिंगची अपेक्षा होती, चांगल्या प्रकारच्या खेळीची अपेक्षा होती, मात्र नक्कीच अगदी स्वस्तामध्ये आपल्या संघासाठी आऊट झाले होते ते. यावेळी यॉर्करची पद्धतीचा चेंडू टाकलाय. क्रिकेटमध्ये आपण ज्याला ब्रह्मास्त्र म्हणून असं संबोधलं जातं. पहिलाच चेंडू शंतनू याच्या माध्यमातून यॉर्कर पद्धतीचा फेकला गेलाय. नक्कीच कुठेतरी खोदून मारण्याचा प्रयत्न होता आकाशाचा. पुढचा चेंडू फेस करेल. यावेळी रिव्हर्स फटका खेळला, होम डिलिव्हरी केली. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता याच फटक्यासाठी आणि तिकडे आपलं काम मात्र चोख पद्धतीने बजावलं जात आहे. आकाश सकपाल बॅक टू द पवेलियन. शंतनू आपल्या संघासाठी तिसरी महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त करून देताना पाहायला भेटतोय. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. किंग मेकर जतीनजी सालगावकर सर. आकाश सकपाल एक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न होता. लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून खेळत होता. स्विच हिट देखील मारली होती, मात्र त्याच फटक्यासाठी अगदी डीप पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. त्याच्या अगदी सुरक्षित हातामध्ये चेंडूने पूर्णविराम घेतला. आकाश सकपालला आपली विकेट गमवावी लागली. नवीन बॅटर जतीन मैदानामध्ये दाखल होत आहेत. जिंकण्यासाठी दापोली 11 या संघाला अजूनही 9 धावांची गरज असेल. जालगाव चॅलेंजर्स नक्कीच विकेट्स आपल्या संघासाठी प्राप्त केलेत, मात्र जी फटकेबाजी राहिले समोरच्या अर्थातच दापोली 11च्या फलंदाजांकडून त्याचं कुठेतरी तोड नाही गावलंय. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता सातत्याने. सुरुवातच चांगल्या प्रकारे झाली होती. समीर सावंत आणि मसूद याने सुंदर प्रकारे फटकेबाजी केली होती त्यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर आपण पाहतोय जतीनजी सालगावकर यांच्यासाठी फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस केले जात आहेत सातत्याने. शंतनू एक पहिला चेंडू फेकला गेला होता, तो डॉट आला होता. त्याच्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती आकाश सकपालची मोठी विकेट प्राप्त केली. इथे चेंडूला गॅपमध्ये ढकलून दिलंय, पुश केलंय. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते. हलक्या हाताने चेंडूला पुश केलं होतं. तिकडे तो मोठा गॅप आहे, त्या गॅपमध्ये चेंडूला हलक्या हाताने पुश केलं. 2 धावा धावून काढल्यात. चांगल्या प्रकारचं गेम अवेअरनेस आपल्याला पाहायला भेटते जतीनजी सालगावकर यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू शंतनू याचा. यावेळी देखील अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची एज लागली. चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला. प्रतीक विकेटकीपर यांच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. जरा षटकाचा विचार केला तर कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय समोरच्या फलंदाजांना. आणि एक विकेट देखील अर्थातच आकाश सकपालची मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली शंतनू याने. यावेळी पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते. नक्कीच त्या अपीलमध्ये उत्साह जास्ती, विश्वास मात्र थोडासा कमी आपल्याला पाहायला भेटला. जतीन सर यांच्याकडून देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते शंतनूच्या माध्यमातून.
यावेळी देखील चेंडू अलॉंग द कार्पेट खेळलाय. स्क्वेअर लेगच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव धावून काढली जाते. या एका धावेने अर्थातच षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. दापोली 11 संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. एक मोठी हिट आणि दापोली 11 संघ हा सामना विजयी होऊ शकतो. 12 चेंडू 6 धावांची गरज. मध्ये 6 धावांची गरज असेल. जर फलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला भेटली असती जालगाव चॅलेंजर्स संघाकडून तर नक्कीच मॅचमध्ये अजून मजा आली असती. मात्र फलंदाजी आपल्याला त्या प्रकारची पाहायला भेटली नाही. अगदी सातत्याने लगातार अंतरावरती विकेट्स आपल्याला पाहायला भेटल्या जालगाव चॅलेंजर्स संघाकडून. सौरभने मात्र प्रभावशाली खेळी केली होती. 20 धावांचा एक इंडिव्हिज्युअल स्कोअर आपल्या संघासाठी केला होता. आता मात्र 12 मध्ये 6 बचाव करावे लागतील. पहिला चेंडू फेकला गेला होता. बीमर पद्धतीचा चेंडू होता. पंच नो बॉल म्हणून घोषित करतायत. नो बॉल म्हणजेच काय तर या पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. नो बॉलचा चेंडू होता. नक्कीच एक बीमर पद्धतीचा चेंडू. आता मात्र राहुल आगरे फ्री हिटचा चेंडू फेस करण्यासाठी तयार होतोय. किशोर नक्कीच जालगाव चॅलेंजर्स संघाचा एक कॅप्टन आहे. कॅप्टनकडून अशा प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा नव्हती. फ्री हिटचा चेंडू होता. बॅट स्लाइस झाली हातामध्ये. सौरभ नाटेकर चेंडू खाली येतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अर्थातच फ्री हिटचा चेंडू होता. या फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावा धावून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला भेटते. जतीन आणि राहुल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागते. चेंडू ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी आणि अशा रीतीने दापोली 11 हा सामना इथे विजय होतोय. नक्कीच एक कन्व्हिन्सिंग विन. चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं. पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी, दुसऱ्या इनिंगमध्ये एक आक्रमक दर्जाची फलंदाजी आणि हा सामना आपल्या पॉकेटमध्ये जमा केला आहे. नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटली होती. मसूद आणि समीर सावंत. मसूद याच्या चौकारासाठी आणि समीर सावंत याच्या देखील चौकारासाठी मुकणे सर यांच्याकडून 20-20 रुपयाचं प्राइज दिलं गेलं होतं. दोघांना